बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्या प्रकरणाला 2 वर्ष होऊन गेले, पण या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही। प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जातं, पण संशयितांच्या किंवा ताब्यात घेतलेल्या लोकांच्या जबाबातून मास्टरमाइंड अजूनही समोर येत नाही। या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडच्या संबंधित असल्यानं प्रकरण खूप गंभीर आहे हे नक्की, आणि त्यामुळेच आता एसआयटीनं तपासाची चक्र फिरवली आणि हत्या प्रकरणातील दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच याही हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे। एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अजून एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाही। आताही काहींना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे। महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ वादातून झाली असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला। एवढंच नाही, यात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलाचा हात असल्याचा आरोपही सुरेश धस आणि महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला। आपल्या पतीला न्याय मिळावा, आपल्या पतीच्या हत्येतील आरोपी समोर यावे यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बऱ्याचदा उपोषणे केली, आंदोलने केली, मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद किंवा न्याय अजूनही मुंडेंना देता आलेला नाहीये। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडचा एकेकाचा सहकारी असणारा बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येबाबत खळबळजनक दावेही केले होते। जसे की हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवरती महादेव मुंडेंचं कातड, हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, पण खऱ्या आरोपींविरुद्ध किंवा मास्टरमाइंड विरुद्ध ठोस पुरावा अजूनही सापडत नाहीये। प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली गेली। एसआयटीनं गेल्या 6 महिन्यांमध्ये सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली। 150हून अधिक संशयित आणि 500हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्सही तपासले। यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व अँगलने तपासाची चक्र फिरवली, पण तरी हाती काहीच लागलं नाही। या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक तपास अधिकाऱ्यांची बदलीही केली गेली, पण आरोपी सापडला नाही। असंही बोललं जातं की पोलिसांवरती या प्रकरणाच्या तपासासाठी दबाव टाकला जातोय आणि त्यामुळेच आरोपी अजूनही समोर येत नाहीये किंवा त्यांना समोर आणण्यामध्ये टाळाटाळ होते। अशात एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत वैज्ञानिक चाचण्यांवरती लक्ष केंद्रित केलं। एसआयटीने या प्रकरणी 7 जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता। त्यामध्ये एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्यानं वैयक्तिक कारणास्तव त्याची तपासणी करण्यात आली नाही। आता 6 जणांच्या तपासणीला परवानगी मिळाली, ज्यातील पहिल्या 3घांची चाचणी पार पडली। ते सर्वजण महादेव मुंडे यांच्या आर्थिक व्यवहाराशी जोडलेले होते। महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या चाचण्या होत आहेत त्यातील 2 जण वाल्मिक कराडच्या घरी कामाला होते आणि 3रा वाल्मिक कराडचा मित्रच असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एसआयटीने आता तपासाची चक्र फिरवली असून तपासाला वेग आलाय। यात तेजस मोरे, सोमनाथ जाधव, महेश शिंदे यांची मुंबई न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये 2घांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येणार आहे। यापूर्वी 3घांची नार्को टेस्ट पूर्ण झाली असून आज 3घांपैकी 2घांची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे। यात हत्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणजेच आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव असल्याचंही बोललं जाते। विशेषतः पाहायला गेलं तर व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा एसआयटीकडे जबाब नोंदवण्यात आला होता आणि या जबाबामध्येही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं आणि तोच या कटाचा सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली असून वाल्मिक कराडचा मुलगा हत्या प्रकरणात आला तर कराडचं टेन्शन आणखीनच वाढणार आहे। त्यामुळे संशयितांच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मध्ये काय समोर येते हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।